नमस्कार, स्वागत आहे आपलं माय किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीचा पंजाबी स्टाईल डाळ तडका ही रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी निवडून डाळ आपल्याला घ्यायची आहे। तर आता ह्या डाळीला आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर आपल्याला ह्या डाळीचं पांढरं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे। आता आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण डाळ शिजण्या इतकं पाणी घालणार आहोत। कुकरचं झाकण लावून आता आपल्याला 3 शिट्ट्या येईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघूयात। तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, आल्याचा एक तुकडा बारीक करून घेतलेला आहे, एक टोमॅटो इथं बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूयात। 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, एव्हरेस्ट गरम मसाला आणि इथे मी महाराजा गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल। तर या डाळीला आपल्याला तडका द्यायचा आहे, त्यासाठी आपण इथे 2 चमचे तूप घेतलेला आहे, 3 ते 4 वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे सुहानाचा हिंग घेतलेला आहे। तर या आपल्या दाल तडक्याला आणखी चव आणण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरं हे 2 मसाले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत, त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। तर इथे मी या मसाल्यांची बारीक पूड करून घेते। तर आता आपली डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता आपली डाळ कशा प्रकारे इथं शिजवून घेतलेली आहे मी। तर आपल्याला ही डाळ जास्त मऊ शिजवायची नाही, थोडीफार अशी डाळीच्या स्वरूपामध्ये ती दिसली पाहिजे। तर आता मी इथं स्मॅशरने हलक्या हाताने ही डाळ स्मॅश करून घेत आहे, आपल्याला जास्त स्मॅश नाही करायची ही। तर आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूयात आपण। तर इथे मी पाणी घालून ही डाळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते। डाळ अशी जास्त मऊ झाली की त्या डाळीला अशी चव पाहिजे त्या प्रकारची येत नाही। तर आता आपण अजून हलक्या हाताने ही डाळ स्मॅश करून घेऊयात। तर आता आपली डाळ इथे स्मॅश करून झालेली आहे। डाळ स्मॅश केल्यामुळे आपल्या त्या डाळ तडक्याला दाटसरपणा येईल। तर आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी घातल्यानंतर आपण लगेचच जिरे घालू। जिरं आणि मोहरी आपल्याला चांगली तडतडल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालत आहे। आता कांदा आपण छानपैकी मस्त तेलामध्ये परतून घेऊयात। अगदी साधी हरभऱ्याची डाळ आहे, पण या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर तुमच्या घरी सगळ्यांचं पोट भरेल, पण मन भरणार नाही ही भाजी खाऊन। तर आता आपण कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण ॲड करणार आहोत। तर लसूणसुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच आपण बारीक चिरलेलं जे आलं होतं आपण घेतलेलं ते घालणार आहोत। आता ह्या सगळ्या जिन्नस आपण चांगल्या प्रकारे फ्राय करू। त्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे वाळलेली आणि मीठ घातलेलं आहे। टाकलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर सगळे साहित्य तेलावर छान परतल्यानंतर त्यामध्ये आता सुके मसाले घालायची वेळ आहे। तर आता आपण सर्वप्रथम हळद घालूयात, मिरची पावडर घालूयात, त्यानंतर एव्हरेस्ट गरम मसाला घालूयात। हा महाराजा गरम मसाला आता मी घातलेला आहे आणि हे जे आपण 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरं याची जी पूड करून घेतली होती तो मसाला आपण आता इथं घातलेला आहे। तर आता हे सगळे मसाले जे घातलेले आहेत आपण ते चांगले मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे। तर बघू शकता किती सुरेख असं दिसत आहे कढईमध्ये हे सगळे मसाले टाकल्यानंतर। थोडीशी कोथिंबीर मी इथं टाकलेली आहे फोडणीमध्ये। तर आता या फोडणीमध्ये आपल्याला घालायची आहे डाळ। तर डाळीमध्ये मी आधीच पाणी मिक्स करून घेतलं होतं। तर इथं तुमच्या लक्षात असेलच की मी अजूनपर्यंत टोमॅटो घातलेले नाही आहेत, कारण आपल्याला टोमॅटो फोडणीमध्ये घालायचे नाही, ते नंतर घालायचे आहेत।
तर आता आपण डाळ फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि अशी अतिशय चुरचुरीत अशी फोडणी या डाळीला बसलेली आहे। तर डाळ मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण मसाल्यांमध्ये। तर आता आपल्याला या स्टेजला आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी किती ठेवायची, कशी ठेवायची हे ठरवायचं आहे। तर याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, तुमच्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी या भाजीची ठेवू शकता। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो या स्टेजला घालायचं कारण म्हणजे की आपण जर टोमॅटो फोडणीमध्ये घातले असते तर ते पूर्ण स्मॅश होऊन गेले असते आणि मला पूर्ण स्मॅश झालेले टोमॅटो नको होते। अशा छोट्या बारीक फोडींमध्ये टोमॅटो दिसायला हवे होते भाजीमध्ये, म्हणून मी टोमॅटो वरून भाजीमध्ये टाकलेले आहे। तर बघू शकता आता आपली भाजी इथे तयार आहे। हिला आता आपल्याला झाकण ठेवून एक उकळी आणायची आहे। तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक उकळी या भाजीला आता आपण आणूयात। तर आता तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूयात। तर तडक्यासाठी मी तूप इथं गॅसवर वितळायला ठेवलेलं आहे आणि भाजीला सुद्धा आता आपल्या उकळी आलेली आहे। तर बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या या भाजीला, दाटसर अशी ही भाजी झालेली आहे। तर आता इथे आपली भाजी तयार आहे। आपण तडक्याची तयारी करूयात। तर आपण तूप वितळायला ठेवलं होतं तर ते आता गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी सर्वप्रथम जिरं घातलेलं आहे, त्यानंतर लसूण घालणार आहे। तर लसूण आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे थोडा। त्यानंतर लगेचच आपल्याला वाढलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। तर मिरच्या चांगल्या तडतडू द्यायच्या आणि त्याच्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे। इथं मी हिंग थोडा अजून ॲड केलेला आहे, थोडा कमी झाला होता म्हणून। तर आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। आता हे मिश्रण आपल्याला भाजीवर ओतायचं आहे, हा तडका। तर आता हा तडका आपण या भाजीवर ओतून घेऊया। तर अतिशय खमंग आणि चुरचुरीत असा तडका या आपल्या डाळीला बसलेला आहे। तर बघू शकता भाजी किती छान दिसत आहे। तर याच्यावर मी कोथिंबीर भुरभुरून घेत आहे। तर इथे तयार आहे आपला पंजाबी स्टाईल हरभरा डाळीचा दाल तडका। तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की ती कशी झालेली आहे म्हणून। तर बघू शकता किती छान आणि सुरेख असा कलर या भाजीला आलेला आहे। भाजीची कन्सिस्टन्सी पण एकदम व्यवस्थित आहे। तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही ही रेसिपी। मी हा दाल तडका मस्तपैकी गरमागरम फुलके आणि भाताबरोबर सर्व करणार आहे। तर मी इथे मस्त गरम फुलके बनवून घेतलेले आहेत आणि पंजाबी डिश आहे म्हणून त्याच्यावर भरपूर असं तूप लावून घेतलेलं आहे। सोबतीलाच भात आहे। तर मस्तपैकी गरमागरम पंजाबी स्टाईल हरभरा डाळीचा दाल तडका तयार आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान लागते, भन्नाट अशी लागते। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीमध्ये।